सर, कोणत्या प्रकारची ऊर्जा घरात पैशाचा प्रवाह अडवते? पैशाचा प्रभाव अडवणारी दिशा जी आहे, हं, तर एक गती आहे हं, आणि त्या गतीला रोधक आहे. बरोबर आहे. आता तो तर घरामध्ये पैसा येणारी दिशा जी आहे, ती दिशा जी आहे, ती आमच्या घराची आहे आग्नेय दिशा. हं, आणि त्याचबरोबर आग्नेय दिशेमध्ये जर पाणी आलं, आग्नेय दिशेमध्ये जर शौचालय आलं किंवा आग्नेय दिशेमध्ये खूप सारं स्टोरेज करून ठेवलेलं असलं किंवा आग्नेय दिशेमध्ये आम्ही जर तो पूर्णपणे पिवळा कलर केलेला असेल, हं. तर आमच्या जीवनामध्ये अडथळे नक्की निर्माण होऊ शकतात. ओके. तर ह्याच्यावर उपाय काय आहे? उपाय एकच आहे, जर त्या ठिकाणी जर किचन असेल, तर चांगलं आहे, उत्तम आहे. परंतु त्या किचनमध्ये जर आग्नेय दिशेमध्ये जर वॉश बेसिन असेल हं, किंवा किचनचं जे बेसिन आहे ते असेल, तर त्या ठिकाणी त्या किचनच्या बेसिनला तुम्ही पूर्णपणे वेगळं पार्टिशन थोडंसं करून ते वेगळं करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर ब्लॅक कलरचा कडापा असेल, तर त्या ब्लॅक कलरच्या कडापाच्या सिगडीच्या खाली तुम्ही हिरवा कलर मारा. हं, त्याचबरोबर त्या ठिकाणी एक हिरव्या रंगाचा हं. बल्ब लावा. बरोबर. या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर शौचालय असेल, तर शौचालयाच्या भांड्याच्या बाजूने आपण हिरव्या रंगाचा टेप लावा. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण हिरवा नसेल तर लाल रंगाचाही टेप लावू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कंटिन्यू एक लाल कलरचा बल्ब चालू ठेवा. त्याचबरोबर शौचालयाच्या बाहेरच्या कोपऱ्यामध्ये आपण लाल बल्बही लावू शकता. लाल बल्ब काय कार्य करतो? लाल बल्ब म्हणजे काय आहे, की लाल आत एक दिवा ऊर्जाच प्रकाशाचा आहे. ज्या बरोबर. पद्धतीने त्याच्यामध्ये पण एक तांब्याची हे आहे. ज्या पद्धतीने आम्ही दिवा पेटवतो, पणती पेटवतो, त्या पद्धतीनेच एक लाल बल्ब ही आमच्या जीवनामध्ये ऊर्जा देण्याचं काम करतो. प्रकाश हं, देण्याचं काम करतो. बरोबर.